हॅलो फ्रेंड्स, आज आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्सचा शेवटचा पार्ट बघणार आहोत, पार्ट 3. मागच्या 2 पार्टमध्ये आपण बरीचशी इन्फॉर्मेशन रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्सची घेतलेली आहे. आता त्याचा पुढचा पार्ट ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्याच्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन इज अ की प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जोपर्यंत मेल फिमेल गॅमेट यांचं युनियन होत नाही, म्हणजे फर्टिलायझेशन होत नाही, तोपर्यंत एम्ब्रियो किंवा त्याची पुढची प्रोसेस चालू होत नाही. त्यामुळं फर्टिलायझेशन ही सेक्शुअल रिप्रोडक्शनमधली अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. मेनी पोलन्स गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. आता खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते किंवा आपण मागच्या पॉलिनेशन पार्टमध्ये पण बघितलेलं होतं की एका वेळी अनेक पोलन ग्रेन्स जे आहेत, नंबर ऑफ पोलन ग्रेन्स दे गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, बट नॉट ऑल फ्यूज विथ द एग इन द ओव्हरी टू फॉर्म द झायगोट. पण त्यातले सगळेच्या सगळेच काही ओव्हरीमधल्या एग बरोबर फ्यूज होत नाहीत आणि झायगोट तयार करू शकत नाहीत. चान्स फॅक्टर, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स प्ले अ बिग रोल. आता त्या आतल्या ओव्हरीमधल्या ओव्ह्यूल बरोबर किंवा फिमेल गॅमिट बरोबर एग बरोबर कुठलं पोलन ग्रेन फर्टिलाइज होणार ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी डिपेंड्स असतात. चान्स फॅक्टर म्हणजे जो पोलन ग्रेन तिथं पोचून त्याचं जर्मिनेशन होईल तोच फक्त त्याच्याबरोबर करू शकतो. एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजे तो पोलन ग्रेन जो आहे तो त्या स्टिग्मावर पडलाय का नाही, का इतर ठिकाणी पडला, तो वेस्ट झाला, ही एक महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजे या 2 गोष्टींवरती या कुठला पोलन ग्रेन तिथं फर्टिलाइज होणार हे डिपेंड असतं. पोलन फॉल्स ऑन द स्टिग्मा अँड इट जर्मिनेट्स. हा पोलन ग्रेन जो आहे तो ज्यावेळी स्टिग्मावर पडतो त्यावेळी त्याचं जर्मिनेशन सुरू होतं. अ शुगरी सोल्युशन सिक्रेटेड बाय द स्टिग्मा स्टिम्युलेट्स जर्मिनेशन ऑफ पोलन ट्यूब. आता हा जो पोलन ग्रेन आहे, खाली पिक्चर तुम्हाला शेजारी दिसते बघा, राऊंड पोलन ग्रेन आहे आणि त्याच्यावरती त्याच्या कोटवरती तुम्हाला काही ठिकाणी होल्स दिसत आहेत. फ्रॉम अ वीक स्पॉट्स ऑन पोलन ग्रेन डेव्हलप्स अ थिन स्मॉल ट्यूब कॉल्ड पोलन ट्यूब. आता ज्यावेळी हा पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडतो त्याच्यानंतरच त्याचं जर्मिनेशन सुरू होतं. तर काय होतं त्यावेळी, तो जो स्टिग्मा असतो त्या स्टिग्मावरती शुगरी सोल्युशन सिक्रेट व्हायला लागतं की थोडंसं त्याला वेटनेस किंवा मॉइश्चर लागतं पोलन ग्रेनला जर्मिनेट होण्यासाठी, आणि ते कुठनं सिक्रेट होतं तर स्टिग्मामधनं सिक्रेट होतं. आणि त्याच्यानंतर मग काय होतं, त्याच्यातनं पोलन ट्यूब तयार व्हायला लागते. बघा, त्या शेजारच्या पिक्चरमध्ये जो पोलन ग्रेन दाखवलेला आहे त्याच्यावरती एक हार्ड कोट दिसतोय ऑरेंज कलरचा आणि त्याला काही होल्स दिसत आहेत. हे काय असतात, हे वीक स्पॉट्स असतात. तिथनं ती जी पोलन ट्यूब जी असते एकदम थिन स्मॉल अशी पोलन ट्यूब असते ती तिथनं त्या पोअरमधनं बाहेर ग्रो व्हायला लागते किंवा डेव्हलप व्हायला लागते. पोलन ट्यूब ग्रोज डाऊनवर्ड्स थ्रू स्टाईल टुवर्ड्स ओव्हरी. आता ही जी पोलन ट्यूब तयार व्हायला लागते ती काय करते, त्या स्टिग्मामध्ये आतमध्ये घुसते, पियर्स करते आणि स्टाईलमधनं ती खाली खाली ग्रो होत शेवटी काय होते, ती ओव्हरीपर्यंत पोचते. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, वरती तो पिंक कलरचा पोलन ग्रेन दाखवलाय स्टिग्मावरती, स्टाईलच्या मधनं ती ट्यूब खाली पास होत आलेली आणि फायनली ती एग म्हणजे ओव्हरीमध्ये ओव्हम बरोबर ती फ्यूज झालेली आहे. आणि त्या पोलन ट्यूबमध्ये तुम्हाला इकडे दाखवलेले बघा मेल गॅमेट्स तिथं तुम्हाला दिसत आहेत. इट ग्रोज अंटिल इट रिचेस ओव्हरी अँड एंटर्स इट. कुठपर्यंत ग्रो होते, जोपर्यंत ती ओव्हरीपर्यंत पोचत नाही तोपर्यंत ती पोलन ट्यूब ग्रो होत राहते. पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट विच युनाइट्स विथ फिमेल गॅमेट एग ऑर ओव्ह्यूल इनसाइड द ओव्हरी. फायनली काय होतं, ह्या पोलन ट्यूबमधनं पोलन ग्रेनमधलं मेल गॅमेट आहे ते ट्रॅव्हल करत करत खाली ओव्हरीमध्ये पोचतं आणि तिथे जे एग किंवा ओव्ह्यूल्स आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं युनियन होतं. आणि ही जी टोटल प्रोसेस आहे दिस इज कॉल्ड फर्टिलायझेशन. फर्टिलाइज्ड एग इज कॉल्ड झायगोट. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर म्हणजे एगचं मेल गॅमेट बरोबर फ्युजन झाल्यानंतर, युनियन झाल्यानंतर जी सेल तयार होते त्याला म्हटलं जातं झायगोट. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ते 2 पिक्चर दाखवलेत. पहिल्या ह्याच्यामध्ये ते पोलन ट्यूब ग्रो व्हायला लागलेली, तिथं खाली तुम्हाला ओव्हम दिसतंय आणि शेजारच्या पिक्चरमध्येच त्या ओव्हमचं कन्व्हर्जन झायगोटमध्ये झालेलं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे झायगोट फॉर्म होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, मेल आणि फिमेल गॅमेट्स यांचं युनियन व्हावं लागतं. आता हे युनियन झाल्यानंतर हा जो झायगोट आहे हा झायगोट ग्रो व्हायला लागतो आणि पुढची प्रोसेस सुरू होते, फ्रूट अँड सीड फॉर्मेशन.
आफ्टर पोस्ट फर्टिलायझेशन पेटल्स, सेपल्स, स्टॅमेन्स विदर अवे अँड फॉल ऑफ. ज्यावेळी हे फर्टिलायझेशन सुरू होतं म्हणजेच काय ओव्हरी ग्रो व्हायला लागते, ओव्हम्स आतले कन्व्हर्ट व्हायला लागतात, त्यावेळी काय होतं फ्लॉवरचे जे इतर आउटर पार्ट्स आहेत मग त्याच्यामध्ये तुमचं अँड्रोशियम आहे, त्याच्या बाहेरची सेपल्स आहेत, पेटल्स आहेत, हे हळूहळू काय व्हायला लागतं त्याच्यापासून डिटॅच होऊन ते गळून पडायला लागतात. खाली पिक्चर तुम्हाला शेजारी ह्याच्यात दिसतंय बघा. पहिलं ते फ्लॉवर दाखवलेलं आहे आफ्टर फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतरचं फ्लॉवर दाखवलंय, नंतर पेटल्स त्याची गळून पडलेली आहेत, मग हळूहळू त्याचे अँथर पण गळून किंवा स्टिग्मा जो काही पार्ट शिल्लक असेल तो गळून पडतो आणि फायनली काय होतं ओव्हरी जी आहे ही स्वेल व्हायला लागते अँड स्लोली इट गेट कन्व्हर्टेड इनटू फ्रूट. इन मेनी केसेस स्टाईल स्टिग्मा ऑल्सो फॉल ऑफ. बऱ्याचशा फ्लॉवर्समध्ये काय होतं फर्टिलायझेशन नंतर ओव्हरीचा जो वरचा पार्ट आहे स्टिग्मा आणि स्टाईल आता त्यांचं काम काही नाही आहे, आता काम फक्त आहे ओव्हरीचं. त्यामुळे काही फ्लॉवर्समध्ये तो पार्ट सुद्धा काय होतो पडून जातो. ओनली ओव्हरी परसिट्स अँड रायपन्स टू फॉर्म अ फ्रूट. फक्त ओव्हरी शिल्लक राहते खाली आणि ती हळूहळू ग्रो होते फ्रूटमध्ये. ओव्ह्युल्स इन द ओव्हरी कंटेन सप्लाय ऑफ फूड. आता ओव्हरीमधल्या ज्या ओव्ह्युल्स आहेत त्यांच्यामध्ये फूड स्टोअर केलेलं असतं फ्लॉवरने. कशासाठी? झायगोट युजेस दिस फूड अँड स्टार्ट्स ग्रोईंग अँड डेव्हलप्स इन टू अँड एम्ब्रियो. हे जे ओव्ह्युलमध्ये स्टोअर केलेलं फूड असतं ते झायगोट काय करतो युटिलाइज करतो आणि ग्रो होत होत हळूहळू त्याचं एम्ब्रियोमध्ये कन्व्हर्जन होत असतं. वॉल्स ऑफ ओव्ह्युल्स डेव्हलप हार्ड लेयर्स टू फॉर्म द सीड्स. ओव्ह्युल्सच्या ज्या वॉल्स आहेत ओव्ह्युल्सच्या ओव्हरीच्या नाही आतमध्ये ज्या ओव्ह्युल्स असतात त्याच्या वॉल्स ज्या आहेत त्या हळूहळू हार्ड लेअर तयार करतात आणि त्याच्या आतमध्ये हे एम्ब्रियो किंवा हा सीड डेव्हलप होत असतो. ॲज सीड्स फॉर्म ओव्हरी बिगेन्स टू स्वेल अँड फॉर्म्स फ्रूट. सीड फॉर्म झाल्यानंतर काय होतं वरची जी ओव्हरी आहे ती हळूहळू स्वेलअप व्हायला लागते, फुगायला लागते आणि फ्रूटमध्ये ती कन्व्हर्ट होते. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की आपण जे फ्रूट खातो ते फ्रूट म्हणजे काय आहे ती डेव्हलप्ड ओव्हरी आहे. म्हणजे जो पल्प पार्ट जो आपण खातो फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲपल घेतलं, ॲपल जर कट केलं तर वरचा जो सोलन पोर्शन आहे जो आपण खातो दॅट इज नथिंग बट द ओव्हरी आणि ॲपलच्या सेंटरला तुम्हाला असं हार्ड कोटमध्ये सीड्स दिसतात दॅट इज ओव्ह्युल्स. लक्षात आलं? फ्रूट फॉर्मड आर डिफरंट इन नेचर. आता बघा प्रत्येक झाडाचं फ्रूट तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळं आहे, प्रत्येकाचा शेप वेगळा आहे, प्रत्येकाचा कलर वेगळा आहे, प्रत्येकाचं वरचा कोट वेगळा आहे, प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे. फ्लेशी ऑरेंजेस अँड मँगोज सम आर ड्राय हार्ड ॲज आल्मंड्स अँड वॉलनट्स. काही फ्रूट्स असतात ती फ्लेशी असतात जसं की ऑरेंज, मँगो, टोमॅटो, ब्रिंजल आणि काही जे असतात ते मात्र एकदम ड्राय आणि हार्ड कोटवाले असतात जसं की आल्मंड्स, वॉलनट किंवा ग्राउंडनट. ह्या ज्या आपण सगळ्या ज्या गोष्टी खातो दे आर फ्रूट्स आणि हे सगळे काय असतात एकदम हार्ड कोटचे असतात. लक्षात आलं? मेन फंक्शन ऑफ द फ्रूट इज टू प्रोटेक्ट द सीड अँड हेल्प इन डिस्पर्शन ऑफ द सीड. आता फ्रूटचं मेन फंक्शन काय आहे? आपण खाण्यासाठी वापरतो पण प्लांटच्या दृष्टीनं जर त्याचं मेन फंक्शन बघितलं तर सगळ्यात मेन फंक्शन काय आहे तर आतल्या सीडचं प्रोटेक्शन करायचं आणि ते सीड डिस्पर्स होण्यासाठी त्याला हेल्प करायची. हे मेन फ्रूटचं फंक्शन असतं. इन कोनिफर्स नो ओव्हरीज सीड्स नॉट एन्क्लोज्ड इन एनी फ्रुटिंग स्ट्रक्चर. कोनिफर्स आपण बघितलेला आहे मागच्या ह्याच्यामध्ये पॉलिनेशनमध्ये, त्याच्यात हार्ड कोन असतात, दोन मेल आणि फिमेल कोन असतात पण त्याच्यात फ्लॉवर नसतं. त्यामुळं इथं तुम्हाला ओव्हरीच्या आतमध्ये ही सीड्स मिळत नाहीत किंवा तिथं फ्रूट फॉर्मेशन होत नाही, फ्रूटसारखं स्ट्रक्चर तुम्हाला दिसत नाही. तिथं खाली पिक्चरमध्ये त्याची सीड्स दाखवलीत बघा, दे ग्रो आउटसाइड. लक्षात येतं ना, ते जे कोन्स असतात त्याच्यामध्ये ते सीड्स ग्रो व्हायला लागतात. म्हणजे कोनिफेरसमध्ये तुम्हाला फ्रूट्स किंवा फ्रूटसारखं कोणतंही स्ट्रक्चर सापडत नाही. आता ह्या सीड्सबद्दल किंवा ग्रोईंग फ्रूट्सबद्दल काही इन्फॉर्मेशन आपण इथं बघूया. ग्रोईंग फ्रूट्स विदाउट सीड्स तुम्ही बघितले असतील. सीडलेस ग्रेप्स आपण खातो, आता काही इव्हन आता मँगो सुद्धा सीडलेस तयार करायचं चाललेलं आहे. तर ते काय आहे? सीडलेस फ्रूट्स आर डेव्हलप्ड इन 2 वेज. हे सीडलेस फ्रूट्स जे असतात हे 2 प्रकारे डेव्हलप केले जातात. फर्स्ट मेथड इज वेन द मेल अँड फिमेल पार्ट्स डू नॉट फ्यूज टुगेदर. दिस इज नोन ॲज पार्थेनोकार्पी. पहिल्या मेथडमध्ये काय केलं जातं, मेल फिमेल पार्ट यांचं फ्युजनच होऊन दिलं जात नाही, त्यामुळे झायगोट फॉर्मेशन होत नाही, त्यामुळे सीड फॉर्मेशन होत नाही. लक्षात आलं? ह्या मेथडला म्हणलं जातं पार्थेनोकार्पी. आणि सेकंड मेथडला म्हणलं जातं स्टेनोस्पर्मोकार्पी.
म्हणजे दुसऱ्या मेथडच्या मध्ये वेगळा आहे. धिस हॅपन्स वेन पॉलिनेशन कॉजेस फ्रूट डेव्हलपमेंट टू हॅपन विदाउट सीड. ह्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळी पॉलिनेशन होतं त्याचवेळी फ्रूट डेव्हलपमेंट व्हायला लागतं आणि त्यामुळं सीड्स त्याच्यामध्ये डेव्हलप होत नाहीत. दोन प्रकार, पार्थेनोकार्पी आणि दुसरी आहे ती स्टेनोस्पर्मोकार्पी. हे जस्ट इन्फॉर्मेशनसाठी आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा पार्ट आहे दॅट इज स्ट्रक्चर ऑफ द सीड. सीड इज फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल. आता तुम्हालाही माहिती आहे सीड म्हणजे काय आहे, त्या ओव्हरीच्या आतमध्ये जे ओव्ह्यूल आहे ते फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याच्यापासून तो एम्ब्रिओ ग्रो होतो आणि त्याला आपण म्हणतो सीड. इथे एका सीडचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे बघा, बीन सीडचं, डायकॉटिलेडॉन, म्हणजे त्याला 2 पार्ट असतात असे. आता एक एक पार्ट आपण डिटेल्समध्ये बघूया. पहिला आहे याच्यातला सीड कोट. इट इज आउटर कव्हरिंग ऑफ द सीड. हे सगळ्यात सीडचं आउटर कव्हरिंग, म्हणजे सीड आपण कुठलंही हातात घेतलं, तुम्ही समजा ग्राउंडनट हातात घेतलं तर त्याच्यावरती एकदम थिन असा लेअर असतो, किंवा बीन्स हातात घेतले तर त्याच्यावरती तुम्हाला तो कोट दिसतो. जर तो ड्राय झालेला असेल तर तो कोट हार्ड झालेला असतो. मेन फंक्शन इज टू प्रोटेक्ट द एम्ब्रिओ. आता ह्याचं सगळ्यात मेन फंक्शन काय आहे, तर तो आतला जो डेलिकेट एम्ब्रिओ आहे, म्हणजे बघा शेजारच्या फिगरमध्ये तुम्हाला ते एपिकॉटिल, हायपोकॉटिल, रॅडिकल हे जे पार्ट दिसत आहेत दॅट इज पार्ट ऑफ एम्ब्रिओ. आणि ह्या एम्ब्रिओला प्रोटेक्ट करण्याचं काम हे आउटर कव्हरिंग किंवा सीड कोट हे करत असतं. इट हॅज अ टायनी पोअर कॉल्ड मायक्रोपाईल. आता ह्या सीडकोटला एक छोटंसं, म्हणजे जिथं एम्ब्रिओ दिसतो आपल्याला त्या शेजारच्या पिक्चरमध्ये दिसतंय तिथं मायक्रोपाईल असतं. म्हणजे काय, एकदम टायनी असं एक होल असतं. त्याचं मेन फंक्शन काय आहे, वॉटर ऑक्सिजन एंटर्स थ्रू धिस ड्युरिंग जर्मिनेशन. ज्यावेळी सीडचं जर्मिनेशन व्हायला लागतं त्यावेळी तो सीडकोट हार्ड असतो, त्याच्यातनं वॉटर आत जाऊ शकत नाही. अशा वेळी ह्या मायक्रोपाईलमधनं वॉटर आतमध्ये त्या सीडमध्ये एंटर करतं, ऑक्सिजन त्याच्यातनं एंटर करतो आणि जर्मिनेशन सुरू असताना त्या एम्ब्रिओला ग्रो करण्यासाठी वॉटर आणि ऑक्सिजनचा सप्लाय करतं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड कॉटिलेडॉन्स. हे आपण 6th स्टँडर्डमध्ये पण स्टडी केलेलं आहे, फक्त इथं थोडंसं त्याचे डिटेल्स आहेत. सीड मे कंटेन 1 or 2 स्टोरेज टिश्यूज कॉल्ड कॉटिलेडॉन. आता हे आपण बघितलेलं आहे. काही सीड्स जी असतात लाईक मका, त्याच्या मेजमध्ये तुम्हाला एकच एक सीड दिसतं, त्याच्यामध्ये 2 पार्ट होत नाहीत, दॅट इज कॉल्ड मोनोकॉटिलेडॉन. आणि बीन्स, ग्राउंडनट्स ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 पार्ट दिसतात सीडचे, दॅट इज कॉल्ड डायकॉटिलेडॉन. म्हणजे ह्या 2 प्रकारचे, म्हणजे एक असते किंवा 2 असतात आणि हे स्टोरेज टिश्यू आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं, फूड स्टोअर केलेलं असतं. इट स्टोअर्स द फूड विच बेबी प्लांट युटिलायझेस इट फॉर द ग्रोथ. ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं, स्टोअर केलेलं असतं फूड. हे केव्हा वापरलं जातं, ज्यावेळी तो एम्ब्रिओ ग्रो व्हायला लागतो, त्याच्या ग्रोथसाठी जे फूड गरजेचं असतं ते ह्या कॉटिलेडॉनमधनं वापरलं जातं. बघा, ज्यावेळी ग्रोथ होते त्यावेळी त्याला लिव्ज नसतात. लिव्ज नसल्यामुळे काय होतं, दे कॅनॉट फोटोसिंथेसाइज आणि स्वतःचं फूड प्रिपेअर करू शकत नाहीत. मग त्या केसमध्ये त्यांना फूड कोण पुरवतं, तर हे कॉटिलेडॉन्समधनं त्यांना फूडचा सप्लाय केला जातो. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एम्ब्रिओ. इट इज प्रोटेक्टेड बाय द सीड कोट अँड कॉटिलेडॉन्स. आता हा जो एम्ब्रिओ असतो हा सीड कोटनी आणि त्याच्या वरच्या असणाऱ्या कॉटिलेडॉन्सनी असं त्याला डबल प्रोटेक्शन मिळालेलं असतं. कारण एम्ब्रिओ हा अतिशय डेलिकेट पार्ट आहे. जर त्याला हार्म झाली, जर तो काही खराब झाला तर ते सीड नवीन प्लांटमध्ये ग्रो होऊ शकत नाही. तर सीडमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कुठला आहे, तर तो एम्ब्रिओ आहे. इट हॅज 2 पार्ट्स. आता ह्या एम्ब्रिओचे सुद्धा 2 पार्ट असतात. वन इज रॅडिकल अँड अनदर इज प्ल्युम्युल. हे पण आपण 6th मध्ये शिकलेलो आहे. रॅडिकल डेव्हलप्स इनटू रूट सिस्टीम अँड प्ल्युम्युल डेव्हलप्स इनटू शूट सिस्टीम. म्हणजे जे रॅडिकल दिसतं त्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, 2 कॉटिलेडॉन्सच्या सेंटरला एक ऑरेंज कलरचा पार्ट दिसतोय रॅडिकल म्हणून. तो काय होतो, तो ग्रॅव्हिटीच्या दिशेने म्हणजे ग्राउंड आतमध्ये घुसत जातो आणि त्याच्यापासून रूट सिस्टीम, रूट्स डेव्हलप होतात. आणि प्ल्युम्युल पार्ट जो आहे तो काय होतो, ग्रॅव्हिटी अगेन्स्ट ग्रॅव्हिटी ग्रो होतो, ग्राउंडमधनं वर येतो आणि त्याच्यापासून शूट सिस्टीम म्हणजे त्या प्लांटचं स्टेम असेल, ब्रँचेस, लीव्ज, फ्लावर्स, फ्रूट्स हे सगळं त्या प्ल्युम्युलपासून डेव्हलप होत जातं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एपिकॉटिल. इट इज अ पार्ट ऑन द एम्ब्रिओ जस्ट अबाउट द कॉटिलेडॉन्स. सीड लीव्स एंड्स विथ प्ल्युम्युल. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला ते एपिकॉटिल क्लिअर दिसतंय बघा. विल बिकम शूट, लीव्स अँड स्टेम्स. आता हे एपिकॉटिल जे आहे हा कुठला पार्ट आहे, एम्ब्रिओच्या वरच्या बाजूला जो पार्ट असतो. एम्ब्रिओचे 2 पार्ट असतात, मगाशी आपण बघितलं, रॅडिकल आणि प्ल्युम्युल. मग त्याच्यातलं जे प्ल्युम्युल आहे दॅट इज
पार्ट ऑफ अ एपिकॉटिल, म्हणजे वरचा पार्ट जो आहे दॅट इज एपिकॉटिल, आणि त्याच्यापासून आपल्याला पुढं प्लांट डेव्हलप झालेलं अबाव ग्राउंड जे प्लांट दिसतं ते ह्या पार्टपासून डेव्हलप झालेलं दिसतं. तिथं पिक्चरमध्ये क्लिअर तुम्हाला तसं दाखवलेलं आहे, त्याच्यावरनं तुम्हाला जजमेंट येईलच. नंतरचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड हायपोकॉटिल. इट इज अ पार्ट ऑफ एन एम्ब्रियो बिनिथ द कॉटिलिडॉन्स डायरेक्टली अबाव द रूट. पिक्चरमध्ये दिसतंय बघा, पोर्शन बिलो पॉइंट ऑफ अटॅचमेंट कनेक्टेड टू द रॅडिकल. आता रॅडिकल आणि प्ल्युम्युल जिथं एकमेकांना कनेक्टेड असतात तो पार्ट असतो दॅट इज कॉल्ड हायपोकॉटिल. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, ह्याच्या खालचा पोर्शन जो असतो जो रॅडिकल, त्याच्यापासून आपल्याला रूट सिस्टीम डेव्हलप होताना दिसते. आता हे झालं सीड्सबद्दल. आता ही सीड्स तयार झाली, ह्याच्यापासून नवीन प्लांट तयार होण्याआधी काही प्रोसेसिंग होणं किंवा काही गोष्टी घडणं ह्या गरजेच्या असतात. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे दॅट इज कॉल्ड सीड डिस्पर्सल. सीड्स फॉर्म्ड ॲट एंड ऑफ द रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस नीड टू बी डिस्पर्स्ड ओव्हर लार्ज एरिया. ही जी सीड्स आहेत जी एका प्लांटवरती तयार झालेली आहेत, ही सीड्स जी आहेत ही मोठ्या लार्ज एरियावरती डिस्पर्स होणं गरजेचं असतं. वाय? If all seeds fall directly below the parent plant, would compete with the parent plant for essential nutrients, available space, sunlight, water and air. आता बघा, ही जर सगळी सीड्स, त्या झाडाची सगळी सीड्स तिथंच खाली पडली तर ते काय होणार आहे, ती तिथं ग्रो व्हायला लागतील. ग्रो होत असताना त्यांना न्यूट्रिएंट्स लागणार, थोडीशी जागा लागणार, सनलाईट लागणार, वॉटर, एअर, ह्या सगळ्याच गोष्टी त्या बेबी प्लांट्सना लागणार आहेत. मग तिथं काय होतं, ते जे पेरेंट प्लांट असतं किंवा इतर जी तिथं प्लांट ग्रो होत आहेत त्या सीड्समधनं, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू होते ह्या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे प्रत्येक प्लांट न्यूट्रिएंट्स मिळवायचा प्रयत्न करणार, स्वतःसाठी स्पेस मिळवायचा प्रयत्न करणार, सनलाईट, वॉटर, एअर हे सगळं मिळवायचा प्रयत्न करणार, आणि मग त्यांच्यातच कॉम्पिटिशन सुरू होते. इट मे लीड टू पुअर ग्रोथ ऑफ प्लांट्स अँड सम मे डाय. आणि ह्याच्यामुळे काय होतं, प्रत्येकाला ॲबंडंट हे अवेलेबल होत नाही, कारण त्या एरियामध्ये जेवढं अवेलेबल आहे त्याच्यातच ती सगळी प्लांट ग्रो व्हायचा प्रयत्न करतात. मग प्रत्येकाला थोडं थोडं मिळाल्यामुळे ह्यांची डेव्हलपमेंट एकदम पुअर होते, आणि ह्या केसमध्ये किंवा ह्या कॉम्पिटिशनमध्ये बरीचशी प्लांट्स ही काय होतात, मरून जातात. त्यामुळं त्या पेरेंट प्लांटपासून ही सीड्स लांब अंतरावरती जाऊन पडणं किंवा डिस्पर्स होणं हे खूप महत्त्वाचं आहे. हा क्वेश्चन आपल्याला गिव्ह रिझन्समध्ये पेपरमध्ये येऊ शकतो. सो स्टडी इट केअरफुली. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सीड्स गेट स्कॅटर्ड अवे फ्रॉम द प्लांट. प्लांटपासून लांब अंतरावरती सीड्स पडणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरियस मीन्स ऑर एजंट्स हेल्प इन सीड डिस्पर्शन इन नेचर. नेचरमध्ये जर तुम्ही बघितलं, आता पुन्हा हा पॉलिनेशनमध्ये जो बघितला होता विषय तोच इथं आहे की प्लांट्सला लोकोमोटिव्ह पार्ट नसतात, त्यामुळे प्लांट किंवा त्या सीडला सुद्धा लोकोमोटिव्ह पार्ट नसतात, त्यामुळे ते सीड काही स्वतःहून दूर जाऊन पडत नाही किंवा ते प्लांट दुसरीकडे नेऊन टाकत नाही. त्यासाठी त्याला नेचरमधल्या काही एजंट्सची, व्हेरियस मीन्सची हेल्प घ्यावी लागते. कुठले कुठले आहेत? विंड आहे, वॉटर आहे, ॲनिमल आहे आणि एक्सप्लोजन. हे वेगवेगळे डिस्पर्सलच्या मेथड्स आहेत. त्याच्यातली एक एक आपण आता बघूया. इथं सीड डिस्पर्सलचा तुम्हाला एक चार्ट दिसतोय. त्याच्यामध्ये विंड डिस्पर्सल होणारी सीड्स कशी दिसतात, ॲनिमलनी डिस्पर्स होणारी सीड्स कशी असतात, त्यांचं नेचर, कारण प्रत्येक ठिकाणी एजंट जसा बदलतो, जसं पॉलिनेशनमध्ये तसंच इथं सुद्धा सीड डिस्पर्सलचा एजंट बदलला की त्या सीडचा फॉर्म बदलतो. त्याच्यामधली ॲडॅप्टेशन्स तुम्हाला वेगळ्या प्रकारची दिसून येतात. त्याच्यानंतर वॉटरनी डिस्पर्स होणारी सीड्स तुम्हाला तिथं दिसत आहेत, आणि लास्टली बर्स्टिंग किंवा एक्सप्लोजननी डिस्पर्स होणारी सीड्स तुम्हाला दिसत आहेत. हे जे फॉर्म दिसत आहेत तुम्हाला सीड्सचे वेगवेगळे, विंडनी जे होणारी सीड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यावरती असं लाईट कॉटन सारखं स्ट्रक्चर दिसेल, लाईट वेट असतात सीड्स. नंतर ॲनिमल्सनी डिस्पर्स होणारी सीड्स आहेत त्याच्यावरती असं हुक सारखं स्ट्रक्चर असतं. लक्षात आलं? वॉटरनी डिस्पर्स होणारी सीड्स असतात ती बॉयंट असतात, आणि बर्स्टिंगनी डिस्पर्स होणाऱ्या सीड्सचं वरचं जे कोट असतो, जो त्या ह्याचा कव्हर असतं, ते एकदम हार्ड असतं, विच ब्रेक्स ओपन अँड एक्सप्लोड्स द सीड. एक एक आपण आता डिटेलमध्ये बघूया. त्यातलं पहिलं आहे सीड्स डिस्पर्सल बाय विंड. विंडनी डिस्पर्स होणारी सीड्स कशी असतात? इट इज बेस्ट सुटेड फॉर लाईट वेट सीड्स.
एअर करंट कॅरी देम अवे फ्रॉम द पेरेंट प्लांट. आता हे जे विंडनी डिस्पर्स होणारी जी सीड्स असतात ही एकदम लाईट वेट असतात की जी इझिली त्या पेरेंट प्लांटवरनं एअर करंटनी इकडं तिकडं कॅरी केली जातात. बघा इथं खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. डँडेलियॉनचं तुम्हाला मेज आपण जर बघितलं, डँडेलियॉन आहे, मिल्कवीड आहे, तर ह्यांची जर सीड्स तुम्ही बघितली तर ती एकदम थिन असतात, चपटी असतात अशी आणि ड्राय असतात. दुसरी गोष्ट ही स्टिकी नसतात आणि त्याच्यावरती तुम्हाला हेअरसारखी किंवा कॉटनसारखी ग्रोथ झालेली दिसेल, जेणेकरून दे कॅन इझिली फ्लोट इन द एअर. तुम्ही घरात सुद्धा किंवा बाहेर फिरताना सुद्धा तुम्ही हे बघितले, मराठीमध्ये आपण त्याला म्हातारी म्हणतो. तर ही जी सीड्स आहेत दे आर ऑल विंड डिस्पर्स्ड सीड्स. In dandelion and milkweed, hair-like projections help in carrying the seeds away from the parent plant. पहिली जी दोन पिक्चर दिसत आहेत बघा, ब्ल्यू कलरचं एक दिसतंय आणि त्याच्यावरती ग्रीन कलरचं, त्याच्यावरती काय दिसतंय तुम्हाला, त्याच्यावरती हेअर लाईक प्रोजेक्शन्स किंवा ग्रोथ दिसते की ज्याच्यामुळे हे सीड्स काय होतात, हवेमध्ये तरंगतात किंवा फ्लोट होऊ शकतात. सायकॅमोर अँड इंडियन एल्म विंग्स हेल्प टू डिस्पर्स बाय विंड. आणि ही जी दोन प्लांट त्याच्या शेजारी जी दिसत आहेत त्याच्यावरती विंग सारखं स्ट्रक्चर असतं बघा, तिथं क्लिअर तुम्हाला दिसतंय. सायकॅमोरचं एक तुम्हाला ती ब्रँचला खाली सीड्स तिथं लटकलेली दिसत आहेत आणि त्याच्या खाली तुम्हाला इंडियन एम्सचं पण सीड्स दिसत आहेत. तर त्याला विंग सारखं स्ट्रक्चर असतं की जेणेकरून दे कॅन फ्लोट इन द एअर अँड कॅन बी डिस्पर्स्ड बाय विंड. म्हणजे ही मॉडिफिकेशन्स आपल्याला सीड्समध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतरचा पार्ट आहे सीड डिस्पर्सल बाय वॉटर. सीड्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स लाईक लोटस, वॉटर लिली आर कॅरीड अवे बाय वॉटर करंट्स. आता ही जी ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत ती पाण्यातच राहतात, त्यांची सीड सुद्धा पाण्यामध्येच जर्मिनेट होतात. त्यामुळं त्यांच्या बाबतीत हे सीड डिस्पर्सलचं काम करत असतं. तर ज्या पाण्यामध्ये ते राहतात किंवा वाढतात तिथलं वॉटर किंवा वॉटर करंटच हे काय करत असतात, सीड इकडनं तिकडं डिस्पर्स करण्याचं काम करत असतात. त्याच्यातला दुसरा प्रकार काय आहे, सम टेरेस्ट्रियल प्लांट्स लाईक कोकोनट ग्रो अलॉंग सी शोर्स डिस्पर्स सीड्स बाय वॉटर करंट्स. आता कोकोनट प्लांट तुम्ही जर बघितला असेल तर मॅक्झिमम कोकोनट प्लांट्स आपल्याला सी शोअरवरती दिसतात. तुम्ही जर कुठल्याही बीचवरती गेलात किंवा सी शोअरला गेलात तर तुम्हाला तिथं खाली पिक्चरमध्ये दाखवलंय तसं त्या बीचवरती किंवा सी शोअरवरती तुम्हाला ही कोकोनट प्लांट्स दिसतात. आणि ह्यांच्या बाबतीत सीड्स डिस्पर्सलचं काम कोण करत असतं, तर ते ज्या वॉटर बॉडीच्या कडेला वाढतात त्यातले जे वॉटर करंट्स असतात त्याच्या थ्रू यांचं सीड डिस्पर्सल होताना तुम्हाला दिसतं. फ्रूट्स डिस्पर्स्ड बाय वॉटर हॅव बायॉन्ट वॉटरप्रूफ कव्हरिंग अलाव देम टू फ्लोट. आता ह्याच्या बाबतीत हे सुद्धा सीड जे आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काही ॲडॅप्टेशन्स दिसतील. बघा, कोकोनट जर फ्रूट तुम्ही पाण्यात टाकलं तर ते पाण्यावर तरंगतं. इट हॅज अ बायन्सी. म्हणजे काय, इट फ्लोट्स ऑन द वॉटर, ते सिंक होत नाही. दुसरं काय, त्याचं जे वरचं कव्हर इतकं हार्ड असतं. आता कोकोनटच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे आणि वॉटरप्रूफ असतं, म्हणजे त्याच्यातनं पाणी आत जाऊ शकत नाही. कारण पाणी जर आत गेलं तर आतला जो एम्ब्रिओ आहे हा डिकम्पोज होण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचं कव्हर एकदम हार्ड असतं आणि ते इझिली वॉटरवरती फ्लोट होऊ शकतं. ही सगळी ॲडॅप्टेशन्स व्यवस्थित लक्षात ठेवा, ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तिथं पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, तो एक कोकोनट फ्लोट होतोय आणि दुसऱ्या पिक्चरमध्ये त्याच्यातनं नवीन प्लांट तयार झालेलं तुम्हाला दिसतंय. मग हा कोकोनट काय होतो, फ्लोट होत होत दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कुठल्या तरी ग्राउंडवरती किंवा लँडवरती पोहोचतो आणि तिथं त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली की तिथं त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे दॅट इज बाय ॲनिमल्स. Animals disperse the seeds when throw away as waste after consuming the flesh of the fruit. मॅक्झिमम टाइम ॲनिमल्स जे दिसतात तुम्हाला नेचरमधले त्याच्यातले जे हार्बिवरस ॲनिमल्स आहेत ते जास्त करून हे फ्रूट्स खातात, बर्ड्स आहेत. आणि हे काय करत असतात, फ्रूटचा फ्लेशी पार्ट खातात आणि ती सीड्स जी आहेत ही टाकून देतात किंवा त्यांच्या फिसेसमधनं ती पास होतात. काही सीड्स जी एकदम बारीक असतात ती काय होतात, त्या फ्लेश सकट ते फ्रूट बरोबर ते खाऊन टाकतात. मग ज्यावेळी ते ॲनिमल्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात त्यावेळी त्यांच्या फिसेसमधनं ही सीड्स काय होतात, ग्राउंडवरती पडतात. म्हणजे ह्या प्रकारे ॲनिमल्स एका प्रकारे आपल्याला सीड डिस्पर्सलला मदत करत असतात. सेम इज द केस विथ बर्ड्स. बर्ड्ससुद्धा हे खातात फ्रूट्स, त्याचे जे नट्स असतात किंवा फ्रूट्स असतात ते बियांसकट खातात आणि नंतर ह्या सीड्स काय होतात, त्यांच्या फिसेसमधनं इकडे तिकडे पसरल्या जातात. जॅमून, सँडलवूड सीड्स ऑफ टिंबर प्लांट्स डिस्पर्स्ड बाय बर्ड्स अँड अदर ॲनिमल्स. ह्या प्रकारे जॅमून असेल, सँडलवूड असेल, टिंबर असेल, म्हणजे ज्या छोटी छोटी फळं येतात ती फ्रूट्स खाण्यासाठी ही बर्ड्स तिथं जातात. त्या फ्रूट्स खाल्ल्यानंतर ती सीड्स जी आहेत ती त्यांच्या पोटात जातात आणि फिसेसमधनं इतरत्र डिस्पर्स केली जातात. ह्याच्यातला दुसरा एक पार्ट असा आहे बघा,
सीड्स ऑफ बर्डॉक हॅव हुक लाईक स्ट्रक्चर्स अँड गेट अटॅच्ड टू ॲनिमल फर. खाली तिथं पिक्चरमध्ये तुम्हाला ते बर्डॉकचं सीड दिसतंय बघा, त्याच्यावरती असे थॉर्न लाईक स्ट्रक्चर आहे, काटेसारखं असं किंवा हुक सारखे काटे असतात त्याच्यावरती. त्यामुळं काय होतं, ज्यावेळी एखादा ॲनिमल त्या प्लांटच्या जवळनं जातो त्यावेळी हे हुक जे असतात ते काय होतात, त्याच्या फरमध्ये अडकून बसतात. शेजारी ती एक गाय दिसते बघा, तिच्या तोंडावरती ते सगळे बर्डॉकचे सीड्स अडकलेली आहेत. ॲनिमल्स शेक ऑफ दीज सीड्स फार फ्रॉम द पेरेंट प्लांट अँड हेल्प इन सीड डिस्पर्सल. म्हणजे यावेळी हे ॲनिमल्स तिथनं बाजूला जातात, दूर कुठल्या तरी ठिकाणी जातात, त्यावेळी ते काय करतात, आपलं अंग झटकतात, शेक ऑफ करतात आणि ही सीड्स तिथं पडून तिथनं ती ग्रो व्हायला लागतात. म्हणजे ॲनिमल डिस्पर्शनमध्ये आपल्याला 2-3 प्रकारे हे सीड डिस्पर्शन झालेलं दिसून येतं. आणि ह्याच्यातला सगळ्यात लास्ट पार्ट आहे, दॅट इज बाय एक्सप्लोजन. सम प्लांट्स पॉड्स एक्सप्लोड व्हेन राईप अँड शूट आउट द सीड्स. जे पॉड फॅमिलीतले जे प्लांट्स आहेत, म्हणजे ज्याच्या शेंगा येतात, ह्या शेंगा काय होतात, ज्यावेळी राईप होतात, ही पॉड्स ज्यावेळी राईप होतात त्यावेळी काय होतात, ती पटकन ओपन होतात. त्यांचे 2 जे कोट आहेत वरचे कव्हर जे आहेत ही काय होतात, ओपन होतात आणि ते प्रेशर इतकं असतं की त्या ओपन होतानाच आवाज होतो आणि आतली जी सीड्स आहेत दे आर थ्रोन अवे फ्रॉम दॅट पेरेंट प्लांट. आता इथं तुम्हाला 2-3 पिक्चर्स दाखवलेले आहेत बघा, कॉटन आहे, पीज आहे, बीन्स आहे. आता सोयाबीन सुद्धा ज्यावेळी शेतकरी तयार होतं तर ते सुद्धा त्यांना लगेच काढावं लागतं, कारण जर ती पॉड जास्त राईप झाली तर काय होतं, ती ओपन होते आणि आतली सीड्स जी आहेत ती सगळी बाहेर पडतात आणि ती मातीत पडून वेस्ट होतात. त्यामुळे शेतकरी लक्ष ठेवून असतात ती कधी राईप होत आहेत आणि कधी काढायची. सो दिस इज सीड डिस्पर्सल बाय एक्सप्लोजन. हे 4 प्रकार जे बघितले आपण, सीड डिस्पर्सल बाय विंड, बाय वॉटर, बाय ॲनिमल्स आणि बाय एक्सप्लोजन, हे व्यवस्थित स्टडी करा, त्याची एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात ठेवा, ह्याच्यावरती पेपरमध्ये नोट येऊ शकते. आता ही सीड्स जी आहेत ही त्या पॉडमधनं, त्या फ्रुट्समधनं वेगळी झाली आणि डिस्पर्स झाली. आता ही सीड्स ग्रो व्हायला लागतात, दॅट इज कॉल्ड अ जर्मिनेशन ऑफ सीड्स. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. अ सीड कंटेन्स मटेरियल रिक्वायर्ड टू गिव्ह राईज टू अ न्यू प्लांट. ह्या सीडमध्ये नवीन प्लांट तयार होण्यासाठी लागणारं जे काही रिक्वायर्ड मटेरियल आहे ते सगळं स्टोअर केलेलं असतं. त्यात बेबी प्लांटसाठी लागणारं फूड त्याच्यामध्ये असतं, त्याच्यापासून ज्यापासून ते प्लांट तयार होणार आहे तो एम्ब्रिओ त्याच्यामध्ये असतो. प्रोसेस ऑफ ग्रोईंग ऑफ यंग प्लांट फ्रॉम सीड्स इज कॉल्ड जर्मिनेशन. सीड्सपासनं नवीन प्लांट तयार होण्याची जी प्रोसेस आहे, जी शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे बघा, आधी ते सीड दिसतंय, नंतर त्याच्यातनं रॅडिकल बाहेर पडलंय, रॅडिकल खालच्या दिशेने ग्रो होतं, मग हळूहळू सीड कोट त्याच्यावरचं निघून जातं आणि ते वरती उचललं जातं, हायपोकॉटिल ग्रो व्हायला लागतं, कॉटिलिडॉन्स बाहेर येतात, नंतर फॉलिएज लिव्ज तयार होतात आणि फायनली इट गेट्स डेव्हलप्ड इन टू अ फुल ग्रोन प्लांट. ह्या सगळ्या प्रोसेसला म्हणलं जातं जर्मिनेशन. शेजारच्या पिक्चरमध्येही तुम्हाला क्लिअर कट आयडिया येईल की हे कसं कसं सीड्सपासून नवीन प्लांट तयार होतो. सीड रिक्वायर्स राईट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स लाईक मॉइश्चर, वॉर्मथ अँड वॉटर फॉर जर्मिनेशन. बघा, सीड्स कुठेही जर्मिनेट होत नाहीत. सीड्स जर्मिनेट होण्यासाठी त्याला राईट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स म्हणजे काय काय, त्याला थोडंसं मॉइश्चर असावं लागतं, थोडंसं वॉर्मथ असावं लागतं, वॉटर असावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी त्याला अवेलेबल होतात त्यावेळी सीड जर्मिनेट होतं. सीड जर्मिनेट्स व्हेन इट नीड्स सॉइल कंटेनिंग सफिशियंट न्यूट्रिएंट्स अँड राईट अमाऊंट ऑफ सनलाईट टू ग्रो. ह्या आणखीन 2 कंडिशन्स आहेत. पहिली गोष्ट, सॉइल त्याला चांगली लागते, कारण नंतर ज्यावेळी ते बाहेर पडतं त्यावेळी त्याला न्यूट्रिएंट्स ही सॉइलमधनं घ्यावे लागतात आणि फोटोसिंथेसिससाठी ॲम्पल किंवा राईट अमाऊंटमध्ये सनलाईट तिथं अवेलेबल असावा लागतो. म्हणजे सीड्सपासनं नवीन प्लांट तयार होण्यासाठी किंवा सीड जर्मिनेशनसाठी काय काय लागतं, मॉइश्चर लागतं, वॉर्मथ लागतं, वॉटर लागतं, प्लस सफिशियंट न्यूट्रिएंट असणारी सॉइल लागते आणि राईट अमाऊंट ऑफ सनलाईट लागतो. तर आणि तरच हे सीड ग्रो होऊन नवीन प्लांट त्याच्यापासून ग्रो होऊ शकतं. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स फॉर द जर्मिनेशन ऑफ द सीड. आता हे आपण आत्तापर्यंत जे बघितलं हे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्रूट प्रोड्युसिंग प्लांट्स, म्हणजे ज्याच्यामध्ये फ्रूटच्या आतमध्ये सीड तयार होतं अशा प्लांट्सचं आपण हे सेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन सीडलेस प्लांट्स. काही प्लांट्समध्ये सीड्स ग्रो होत नाहीत, त्यांना तिथं फ्रूट तयार होत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये सीड्स तयार होत नाहीत आणि तरीसुद्धा ही प्लांट सेक्शुअली रिप्रोड्यूस करत असतात. ती कुठली कुठली, फर्न्स, मोझेस, लिव्हर रॉट्स, हॉर्सटेल प्रोड्यूस स्पोअर्स इन्स्टेड ऑफ सीड्स. ही जी काही प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये फ्रूट फ्लॉवर तयार होत नाही, ही
नॉन फ्लॉवरिंग प्लांट आहेत, त्यामुळे फ्लॉवर नसल्यामुळे त्यांच्यामध्ये सीड किंवा फ्रूट किंवा ह्या प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही. पण त्याच्याऐवजी ही प्लांट्स काय करतात, स्पोअर्स तयार करतात आणि त्याच्या थ्रू त्यांची सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस पुढे चालू राहते. Adult plants called the sporophytes produce spores in sporangium. आता तिथं खाली एक पिक्चर तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, फर्नचं जे लीफ असतं त्याचं एक पिक्चर तिथं तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यावरती तुम्हाला अशी ब्राऊन कलरची काही स्ट्रक्चर दिसत आहेत, दे आर कॉल्ड स्पोर्स, आणि ते जे स्पोरॅन्जियम असतात त्याच्या आतमध्ये ही स्पोर्स तुम्हाला तयार झालेली दिसतील. तिथं स्पोरॅन्जियमचा ब्लोअप केलेला पण पिक्चर तुम्हाला त्या स्लाइडमध्ये शेजारी दिसतंय बघा. तर स्पोरॅन्जियममध्ये बेसिकली स्पोर प्रोड्यूस होतात. स्पोर्स आर लाईट वेट अँड कॅरीड अवे बाय विंड. ही जी स्पोर्स असतात ही एकदम लाईट वेट असतात आणि ती विंड थ्रू इकडं तिकडं डिस्पर्स केले जातात. स्पोर्स जर्मिनेट अँड फॉर्म अ स्ट्रक्चर कॉल्ड गॅमेटोफाइट. ही स्पोर्स ज्यावेळी एखाद्या ठिकाणी जाऊन पडतात, त्यांना राईट कंडिशन अवेलेबल होते, त्यावेळी ते जर्मिनेट होतात, त्यांची ग्रोथ होते आणि त्यांच्यापासून गॅमेटोफाइट नावाचं एक स्ट्रक्चर तयार होतं, जे शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवले बघा. ती फर्न लीफ दाखवलेत, लाईफ सायकल दिसते फर्नची, फर्न लीफ दाखवलेत, त्याच्यापासून तो स्पोरॅन्जियम मगाशी जे ब्राऊन पॅचेस दिसले ते तयार होतात, त्याच्या आत स्पोर्स तयार होतात, ती स्पोर डिस्पर्स होतात, ती जर्मिनेट होतात, त्याच्यापासनं गॅमेटोफाइट तयार होतं. ते गॅमेटोफाइट सुद्धा तिथं तुम्हाला शेजारी दिसतंय बघा. पुढची स्टेज काय, गॅमेटोफाइट प्रोड्युसेस स्ट्रक्चर्स कॉल्ड आर्चिगोनिया अँड अँथ्रेडिया विच प्रोड्युसेस गॅमेट्स. आता आर्चिगोनिया अँथ्रेडिया ही त्याचे प्लुरल्स आहेत. त्या आर्चिगोनिया आणि अँथ्रेडियामध्ये गॅमेट्स फॉर्म होतात. पलीकडच्या एका पिक्चरमध्ये ते ग्रीन कलरचं लीफ लाईक स्ट्रक्चर दिसतंय आणि त्याच्यावरती ब्लॅक स्पॉट्स असे दिसत आहेत, त्यातले अँथ्रेडिया आणि आर्चिगोनिया तुम्ही डिस्टिंक्टली लोकेट करू शकता. आणि ह्या अँथ्रेगोनिया आणि अँथ्रेडिया आणि आर्चिगोनियामध्ये आपल्याला मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार झालेले दिसतात. आर्चिगोनियम प्रोड्युसेस एग्ज इन इट. आर्चिगोनियम जो आहे हा फिमेल गॅमेट पार्ट तयार करतो, म्हणजे एग्स तयार करतात. म्हणजे आर्चिगोनिया काय करतं, फिमेल गॅमेट्स प्रोड्यूस करतं. अँथ्रेडियम प्रोड्युसेस मेल गॅमेट्स दॅट इज स्पर्म. आणि अँथ्रेडियम जे आहे ते मेल गॅमेट्स तयार करतं, ज्याला आपण स्पर्म म्हणतो. आर्चिगोनियममध्ये एग तयार होतं दॅट इज फिमेल गॅमेट आणि अँथ्रेडियममध्ये स्पर्म तयार होतात दॅट इज मेल गॅमेट. These gametes unite and form a zygote, again forms a new sporophyte. आणि ही जी दोन मेल फिमेल गॅमेट्स आहेत, एग्ज आणि स्पर्म्स आहेत, यांचं पुन्हा युनियन होतं, झायगोट तयार होतं आणि त्याच्यापासून नवीन स्पोरोफाइट किंवा नवीन प्लांट तयार होतं. ही सगळी लाईफ सायकल इथं तुम्हाला पिक्चरमध्ये दिसते बघा. पहिल्यांदा तिथं मेयोसिस म्हणजे फर्नचे प्लांट लीफ तयार झालेलं आहे, त्याच्यावरती स्पोरॅन्जियम ग्रो होतात, त्या स्पोरॅन्जियममध्ये स्पोर्स ग्रो झालेले दिसत आहेत, ते स्पोर्स तिथनं बाहेर डिस्पर्स होतात, ते जिथं जाऊन जर्मिनेट होतात, त्याच्यापासून गॅमेटोफाइट तयार होतं. गॅमेटोफाइटमध्ये स्पर्म आणि एग तयार होतं. कुठल्या ह्याच्यामध्ये, आर्चिगोनिया जे आहे ते फिमेल गॅमेट तयार करतं म्हणजे एग तयार करतं आणि अँथ्रेडियम जे आहे ते काय करतं, मेल गॅमेट म्हणजे स्पर्म तयार करतं. त्या दोन्हीचं फर्टिलायझेशन होऊन झायगोट तयार होतं आणि फायनली त्याच्यापासून नवीन स्पोरोफाइट म्हणजे मॅच्युअर स्पोरोफाइट तयार होतं. तर अशा प्रकारे जी सीडलेस प्लांट्स आहेत ज्यांच्यामध्ये सीड्स तयार होत नाहीत, ती स्पोर्सच्या थ्रू आपल्याला रिप्रोड्यूस होताना दिसतात. सो फ्रेंड्स, हिअर एंड्स द चॅप्टर रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आता या थर्ड पार्टमध्ये आपण काय काय बघितलं हे आपण एकदा रिवाइज करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं फर्टिलायझेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर फर्टिलायझेशनमध्ये पोलन ट्यूब, पोलन ग्रेन कसा जर्मिनेट होतो ते सगळं बघितलं. त्याच्यानंतर झायगोट फॉर्मेशन कसं होतं ते आपण बघितलं. झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर सीड आणि फ्रूट फॉर्मेशन ह्याचा पार्ट आपण बघितला. त्याच्यानंतर आपण बघितलं सीडचं स्ट्रक्चर बघितलं, वेगवेगळे सीडचे पार्ट्स कुठले कुठले आहेत, त्यांचं फंक्शन कुठलं कुठलं आहे ते बघितलं. त्याच्यानंतर सीड डिस्पर्सल म्हणजे काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि सीड डिस्पर्सलचे एजंट्स कुठले कुठले आहेत ते आपण ह्या पार्टमध्ये बघितले. आणि फायनली आपण जर्मिनेशन ऑफ सीड्स कसं होतं आणि त्याच्यापासून बेबी प्लांट कसं तयार होतं हे बघितलं. त्याच्यासाठी आवश्यक असणारे एन्व्हायरमेंटल कंडिशन्स कुठले असतात ते बघितलं. आणि एंडला जी सीडलेस प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ स्पोर्स, अँथ्रेडिया आणि आर्चिगोनियामधनं कशा प्रकारे होतं एवढा पार्ट आपण ह्या लास्ट पार्टमध्ये बघितला. ह्याचं सगळं स्टडी मटेरियल आपल्या वेब पोर्टलवरती ॲपवरती अवेलेबल आहे.
ते बघा व्यवस्थित. त्या स्लाइड्सवरनं तुमच्या स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करा, क्विज सॉल्व करा, वर्कशीट सॉल्व करा. सो दिस इज द एंड ऑफ द चॅप्टर रिप्रोडक्शन इन प्लांट्स. थँक यू.